तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा 50 रुपयाच्या आरशामध्ये मी माझा लाख मोलाचा चेहरा दाखवला आणि आज मी शोसाठी निघालो होतो लोणावळ्याला. सो ट्रेन पकडून मी पोहोचलो मुलुंड स्टेशनला आणि मुलुंड स्टेशनवरून आपण कारने जाणार होतो लोणावळ्याला. आणि पुढे जाऊन आपल्याला डायनासॉरच्या काळातील माणूस मिळाला, म्हणजे स्पायडीयादा भेटला. तो आलेला उमियादाला सोडायला. त्यानंतर आम्ही पोहोचलो फूड कोर्टला. तर फूड कोर्टला म्हटलं नाश्ता करून घेऊया, पण नाश्ता इतका महाग होता ना भाई. जो कोण हुशार माणूस असेल ना त्यानं बाहेरच नाश्ता करा, फूड कोर्टला जाऊ नका. आणि आज आमचा होता उमेदाचा चहा पाण्याचा कार्यक्रम. तर चहा पाण्याच्या कार्यक्रमामध्ये इडली वडा आणला होता त्याने आणि या इडली वड्याचे झाले 800 रुपये आमचे. त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो आमच्या लोकेशनला, म्हणजे डेला रिसॉर्टला. आणि खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं हे होतं आजच्या आपल्या इव्हेंटचं लोकेशन. आणि लोकेशनवरती पोहोचतो यांचं झालं फोटोशूट चालू झाले यांचे. आणि आपला चहा पाण्याचा कार्यक्रम तर आता झालेलाच आहे, त्यामुळे आपला नवरदेव फोटोशूट कसे करायचे ते पण शिकून घेतोय. सो फोटोशूटसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि या सगळ्या गडबडीत वाजलेले 2 तर आम्हा सगळ्यांना लागलेली भूक. तर आम्ही आलो आता जेवायला. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आलो आमच्या लोकेशनला आणि प्रॉपर्टी बनवायला सुरुवात केली. आणि हे बघा, हे असे पैसेवाल्या लोकांचे गेम. भेंडी काय खेळतात ते पण काय कळत नव्हतं. त्यानंतर मी झालो आपल्या इव्हेंटसाठी रेडी. आणि आपल्या भावाला पहिल्यांदा असं परफेक्ट काम मिळालंय, ते म्हणजे आग लावणे. आणि आग लावण्यात भाईचा हात कोण पकडू शकत नाही, बघू शकता तुम्ही. आणि कोणाला कुठे आग लावायची असेल तर आपल्या भाईला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आपली संपूर्ण टीम झाली रेडी इव्हेंटसाठी. आणि त्यानंतर आपला इव्हेंट झाला कंप्लीट. आणि आपल्या इव्हेंटचे जर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला मिळून जातील. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आर्य रत्नागिरीकर. त्यानंतर आम्हाला भेटला पेमेंट आणि आम्ही निघालो पुन्हा एकदा मुंबईला जाण्यासाठी. आणि कारमध्ये मस्तपैकी गाणी बोलत बोलत आम्ही आलो मुंबईला. आणि ठाण्याला पोहोचलो तर बघतो तर काही नेहमीचीच गर्दी. भाई बोललो या गर्दीतून मी तर घरी जाऊ शकत नाही. कशी बशी ट्रेन पकडून मी पोहोचलो माझ्या घरी. चला तर मग आजपुरती एवढंच. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.